गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिली जाते आणि त्याच्या पाठीमागची आख्यायिका काय ही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्याला आपले केस कट करायचे होते, कारण मी स्वतः बोर झालो या केसांना. आणि आज आपण फायनल निर्णय घेतलेला की आपली हेअरस्टाईल चेंज करून टाकायची. आणि हा आहे आपला नवीन लुक. आता जरा माणसात आल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. आणि त्यानंतर आपण आलो नर्सरीमध्ये. आपल्या शेजारी एक रिकामी जागा होती आणि आपल्याला तिथं आंब्याचं झाड लावायचं होतं. मग तेच घेण्यासाठी आम्ही आलो. मी आणि राहुल इकडे झाडे बघत होतो आणि म्हणलं यातलं कुठलं तरी घ्यायचं. तोपर्यंत आपला दिव्य दृष्टीमधला ओमकार कुठल्या खोपच्यातनं एकदम परफेक्ट झाड घेऊन आला डायरेक्ट बाहेर. ते गाडीत ठेवलं आणि नंतर आपल्याला जरा सामान घ्यायचं होतं म्हणून आपण गेलो मार्केटमध्ये. त्यानंतर आरतीला येणाऱ्या मुलांना खिरापतीसाठी जरा खाऊ घेतला. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे 4-5 वडापाव ठोकले आणि घराचा रस्ता पकडला. आणि घरी आल्यानंतर आपण जे आंब्याचं झाड आणलेलं ते लावून टाकलं आणि आजच्या या छोट्याशा ब्लॉगला पूर्णविराम दिला. आणि जाता जाता जर तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघता तर तुमचं मनापासून आभार.